नमस्कार मंडळी, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण काळूबाईचे 11 मंगळवार व्रत करणार आहोत. हे व्रत कशासाठी करतात, का करतात, कसे मांडतात हे आपण सर्व ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. काळूबाईचे 11 मंगळवारचे व्रत कोणतीही एक इच्छा मनात धरून किंवा देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी केले जाते. काळूबाई ही नवसाला पावणारी देवी मानली जाते. हे व्रत महिला, पुरुष, कुमार, कुमारिका असे सर्वजण करू शकतात. या पूजेसाठी आपण काय काय सामान घेतले आहे ते पाहूया. इथे मी खोबरं, बदाम, हळकुंड, खारीक, सुपारी, बांगडी, विलायची, लवंग, लिंबे, नागिनीची पानं व 11 नाणे हे सर्व मी 11 घेतले आहे. त्याचप्रमाणे तांदूळ, तुपाचा दिवा, गोमूत्र, गुलाब पाणी, खडीसाखर, वेणी, फुले, देवीसाठी ओटी, पाण्याने भरलेला कलश, नारळ व संकल्पासाठी सामान घेतलेले आहे. आपल्याला ज्या ठिकाणी हे व्रत मांडायचे आहे त्या ठिकाणी गोमूत्र, गुलाब पाणी हे टाकून ती जागा स्वच्छ कापडाने साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर या जागी आपल्याला स्वस्तिक काढून त्याची पूजा करून घ्यायची आहे. स्वस्तिकावर हळद, कुंकू, अक्षदा वाहून स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या जागी चौरंग किंवा पाट मांडून त्यावर हिरवे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. त्यावर आपण ही पूजा मांडून घेणार आहोत. ही पूजा आपण कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी सुरू करू शकतो. फक्त मंगळवार हा शुभ दिवस पाहूनच आपल्याला ही पूजा चालू करायची आहे. या पूजेला सर्वात आधी मी दीप प्रज्वलन करून घेणार आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्यापासून करायची आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून दिव्याला नमस्कार करून मगच पूजेला आपण प्रारंभ करायचा आहे. दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण संकल्प सोडणार आहे. कोणतीही पूजा किंवा व्रत करण्याअगोदर आपण ते का करत आहोत यासाठी संकल्प सोडायचा असतो. तो कसा सोडायचा ते पाहूया. चला तर. हे तांब्याची पितळी घेतली आहे. त्यात मी हातावर पाणी, डाव्या हाताने उजव्या हातावर 3 वेळा पाणी सोडायचे आहे व 3 वेळेस अनुक्रमे ओम गोविंदाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विष्णवे नमः असं करून 3 वेळेस पाणी सोडायचं आहे व पुन्हा पाणी घेऊन ते आपण प्राशन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा पाणी घेऊन त्यावर डाव्या हाताने उजव्या हातावर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल घेऊन आपण ही व्रत का करत आहोत हे सांगून आपल्याला हा संकल्प सोडून द्यायचा आहे व पुन्हा आपल्याला 3 वेळेस हातावर पाणी घालायचे आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या मंगळवारी संकल्प सोडायचा आहे. हे पाणी आपण कोणत्याही झाडाला घालू शकतो. फक्त तुळस, उंबर, वड, पिंपळ या झाडाला घालायचं नाहीये. आता आपल्याला चौरंगावर कलश मांडण्यासाठी तांदळाची रास घालायची आहे. त्यासाठी आपण हे तांदूळ घेतले आहे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवून कलशावर
कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. आपल्याला स्वास्तिक काढताना कधीही छेदून स्वास्तिक काढायचा नाहीये. अशा प्रकारे आपण स्वास्तिक काढायचं आहे. व त्यावर हळदीची 5 ठिपके लावायचे आहे व कुंकवाच्या 5 रेषा ओढायच्या आहेत व हळदीच्या 5 रेषा ओढायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला कलशामध्ये सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं व नागिनीची 5 पाने लावायची आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे. व कलशाला आपल्याला जे काही अलंकार असतील ते घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कलशाला वेणी अर्पण करायचे आहे. वेणी अर्पण झाल्यानंतर आपण 11 विडे मांडणार आहोत. त्यासाठी एका विड्यावर प्रत्येकी 2-2 पाने घेऊन आपल्याला 11 विडे मांडायचे आहेत. आता आपण नागिनीची पाने लावून घेऊया. एका विड्याखाली 2-2 नागिनीची पाने असे करून आपल्याला 11 विड्याची पाने मांडायची आहे. म्हणजेच 22 पाने मांडायची आहे. आता मी ही 11 विडे मांडून घेतले आहे. पुढे 7 व मागे 4 अशा प्रकारे मी 11 विडे मांडून घेतलेले आहे. त्यावर आता एक नाणे आपण ठेवून घेणार आहोत. अकरा नाणे ठेवल्यानंतर आता आपण त्यावर 11 सुपाऱ्या मांडून घेणार आहोत. आता मी इथे 11 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहे. तुमच्याकडे वाट्या नसतील तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घेऊन ते 11 ठिकाणी मांडू शकता. ह्या खोबऱ्याच्या वाट्या मी अर्धा किलो आणलेले आहे. हे खोबरं 400 रुपये किलो आहे. त्याच्या वाट्या बारीक असल्या कारणामुळे ते खोबरं जरा महाग असतं. ते मी अर्धा किलो आणलेलं आहे. अर्धा किलोमध्ये जवळपास 16 वाट्या आल्या होत्या. त्यातल्या मी 11 वाट्या इथे घेतल्या आहे. त्यानंतर मी प्रत्येक विड्यावर एक खारीक, एक बदाम मांडून घेत आहे. त्यानंतर मी इथे 11 हळकुंड घेतलेले आहे. हळकुंड हे आपले लेकरवाळी हळकुंड आहे. म्हणजेच प्रत्येक हळकुंडाला फाटे किंवा बारीक हळकुंड असलेला हळकुंड आपल्याला या पूजेला वापरायचा आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओत दिसतच असेल. आता मी इथे लवंग मांडून घेत आहे. प्रत्येक विड्यावर मी एक लवंग मांडत आहे. लवंग मांडून झाल्यानंतर इथे मी विलायची घेतली आहे.
विलायची सुद्धा प्रत्येक विड्यावर एक एक विलायची मी मांडून घेत आहे। त्यानंतर मी प्रत्येक विड्यावर 2-2 बांगड्या मांडून घेत आहे। ह्या बांगड्या छोट्या आहेत। अशा प्रकारे मी प्रत्येक विड्यावर 2-2 बांगड्या मांडून घेतलेल्या आहे। त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक विड्यावर एक एक लिंबू ठेवून घ्यायचे आहे। इथे मी हिरवी लिंब घेतली आहे। आपण हिरवी किंवा पिवळी अशी लिंबे घेऊ शकता। फक्त लिंबे घेताना आपल्याला एक करायचे आहे, कोणत्याही लिंबावर डाग किंवा खराब झालेले ते लिंबू नसावे। लिंबाला देठ असेल तर खूप छान, देठाचे लिंबू खूप छान असतं, त्यामुळे मी देठाचं लिंबू घेतलेलं आहे। इथे मी 11 लिंब मांडून घेतलेली आहे। त्यावर हळद, कुंकू, अक्षदा हे वाहून मी त्याची पूजा करून घेत आहे। अशा प्रकारे मी 11 लिंबांची पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर मी प्रत्येक विड्यावर एक एक फूल अर्पण करत आहे। ही पूजा आपल्याला बुधवारी म्हणजेच मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे। ही पूजा काढताना आपल्याला सर्व सामान आहे तसेच ठेवायचे आहे। फक्त फुलं, लिंब आणि नागिनीची पानं हे फक्त नदीत सोडून द्यायचं आहे। हा कलश मोडायचा नाहीये, तो देवघरात तसाच ठेवून द्यायचा आहे। इथे मी एक नागिनीचं पान घेऊन त्यावर देवीची ओटी भरली आहे। देवीच्या ओटीमध्ये खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, लिंबू, 2 बांगड्या, फुलं, दक्षिणा अशी ठेवून घेतली आहे। त्यानंतर मी दुसऱ्या साईडला मांढर देवी काळूबाई इथून आणलेला प्रसाद हा सुद्धा मी नागिनीच्या पानावर ठेवून त्यावर हळदी, कुंकू वाहून प्रसादाची व देवीची पूजा करून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे। त्यानंतर देवीला वस्त्रमाला अर्पण केलेली आहे। ही वस्त्रमाला आपण सहखुशीने अर्पण करू शकतो, नसेल तरी काही हरकत नाही। अशा प्रकारे आपली सर्व पूजा मांडून झालेली आहे। यानंतर आपण देवीला धूप, दीप, अगरबत्ती लावून घेणार आहोत। आपण जो संकल्प केला होता तो पहिल्या मंगळवारी करायचा आहे। तिथून पुढे फक्त आपल्याला पूजा मांडायची आहे व तो झालेला संकल्प देवीपुढे बोलून दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपण 11 मंगळवारी पूजा मांडून 11व्या मंगळवारी उद्यापन करायचे आहे। उद्यापनाला आपल्याला अशीच पूजा मांडायची आहे व 11 सुवासिनींना किंवा 11 कुमारिकांना बोलावून त्यांना हळदी, कुंकू, यथाशक्ती भोजन द्यायचे आहे। अशा प्रकारे 11 मंगळवार हे व्रत केलं जातं। ह्या व्रताचा अनेकांना अनुभव आहे। मी सुद्धा हे व्रत दुसऱ्यांदा करत आहे। आपण जो केलेला संकल्प किंवा बोललेली इच्छा असती ती 11 मंगळवारच्या आत पूर्ण होते, ही 100% गॅरंटी आहे। अशा प्रकारे आपण फुलं, डेकोरेशन, फळं असं करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण पहिल्या मंगळवारची पूजा मांडून घेतलेली आहे। आता इथून पुढे आपण 11 मंगळवार अशीच पूजा मांडणार आहोत। त्यानंतर आपण देवीला प्रसाद दाखवायचा आहे। प्रसाद दाखवताना प्रथम पाण्याने आपल्याला स्वास्तिक काढून त्यावर प्रसाद ठेवून घ्यायचा आहे। इथे खिचडी, आपण जो उपवासाला प्रसाद करू तोच आपण देवीला दाखवायचा आहे। उपवास करताना आपल्याला नॉर्मल उपवासाप्रमाणे सर्व खायचं आहे, खिचडी वगैरे, व संध्याकाळी भोजन करायचं आहे। भोजनामध्ये आपण एकदा घेतलेले पदार्थ पुन्हा वाढून घ्यायचे नाही। अशा प्रकारे हे व्रत केलं जातं।